सांगाल, आज आपण रोजगार सत्याग्रह आंदोलन करत आहात, मोर्चा काढलेला आहे, कशाचं आयोजन केलं? रोजगार सत्याग्रहामध्ये आम्ही ITI, पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल क्षेत्रातील जे विद्यार्थी आहेत, MSCB, ट्रान्सको, जेनको, डिस्कॉम मध्ये जे सर्व पद रिक्त आहेत ते लवकरात लवकर भरले पाहिजेत। दरवर्षी हे पद नित्य नियमाने MPSC, UPSC, SSC सारखे भरले पाहिजेत ही मागणी आहे। कंत्राटी पद्धत जी आहे ती 3 वर्षावरून 1 वर्षापर्यंत आणायला पाहिजे। त्यानंतर ज्या काही वेटिंग लिस्ट आहेत ते वेटिंग लिस्ट लवकरात लवकर त्यांनी वेटिंग लिस्टवरच्या विद्यार्थ्यांना रुजू करून घेण्यात आलं पाहिजे आणि सगळे पद जे आहेत ते लवकरात लवकर भरले पाहिजे। वयवाढी देऊन सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। काय झालं? मोर्चाचं आयोजन कसं करण्यात आलं होतं? मोर्चाचं आयोजन अशा पद्धतीने झालं की अखंड महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी, तांड्या वस्तीवरील, वाड्यावरील एक एक गाव, कुठं एका गावामध्ये कुठेतरी एकच खेडेगावात एकच घर आहे, कुठेतरी डोंगराच्या वस्तीवर, तिथपासून आलेले इथं विद्यार्थी आहेत आणि त्या ठिकाणाहून हे पूर्ण मराठवाड्यामधले आणि पूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी या ठिकाणी जमा झाले क्रांती चौकात आणि त्या ठिकाणून आम्ही JMD ऑफिसला आलोत आणि त्या ठिकाणून विभागीय आयुक्त जे आहेत त्यांना आम्ही भेटून निवेदन देऊन सर्व सविस्तर माहिती त्यांना दिलेली आहे आणि जर लवकरात लवकर यांनी जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मग मात्र आम्हाला पुढचं पाऊल या ठिकाणी उचलावं लागणार आहे। सहदेव केंद्रे। नमस्कार, मी धनंजय शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सरचिटणीस आहे आणि रोजगार विभागाचा मुख्य संयोजक आहे। तर रोजगार हा विषय देशाला जे काही भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्याच्यापैकी रोजगार आहे आणि ही सगळी तरुण आहेत, ही शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची लेकरं आहेत आणि त्यांचा संविधानावर विश्वास आहे, त्यांचा सत्यावरती विश्वास आहे, त्यांचा अहिंसेवरती विश्वास आहे आणि म्हणून आज केंद्रे सर, सगळे सहकारी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही एकत्र आलो आणि सत्याग्रह केला। सत्याग्रह म्हणजे ज्या मागण्या आहेत ह्या सत्य मागण्या आहेत आणि आम्ही जेव्हा विभागीय आयुक्तांना भेटलो किंवा डेप्युटी MDना भेटलो, त्यांच्यासोबत जेव्हा त्यांच्या टीम सोबत चर्चा केली तेव्हा त्यांनी सुद्धा मान्य केले की तुमच्या मागण्या ह्या रास्त आहेत आणि त्या मागण्या सोडवाव्यात म्हणून संविधानिक चौकटीतला हा आजचा सत्याग्रह, सोबत आमच्या तिरंगा होता आणि ही तिरंगा यात्रा पण झाली, कारण देशाचा तिरंगा हा एकच आहे ज्याच्या अंतर्गत सर्व जाती, धर्म, भाषा, पंथाचे लोक एकत्र येतात, वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र येतात आणि म्हणून आजची ही तिरंगा यात्रा झाली आमची आणि ज्या मागण्या आहेत त्याचा विचार केला जाईल आणि जर नाही झाल्या तर संविधानिक मार्गाने आम्ही ठिय्या आंदोलन करू असा आम्ही या निमित्ताने इशारा सुद्धा दिलेला आहे।